शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आहे 8 जुलै आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातलं हवामान अंदाजाच्या बाबतीतलं एक नंबरचं चॅनल, ज्या ठिकाणी तुम्हाला विश्वासाने हवामानाचे अंदाज मिळतात. आपण 30 मार्च रोजी जो अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे जुलै महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये पाऊस सक्रिय झालेला आहे. शेतकऱ्यांना असं वाटत नव्हतं की पाऊस येईल, परंतु आपण विश्वासाने सातत्याने शेतकऱ्यापर्यंत सांगत होतो की पाऊस येणार आहे. संपूर्ण तारखा ज्या असतील तर ह्या अभ्यास तुमच्यापर्यंत दिलेल्या होत्या. यासोबतच आपण मध्य प्रदेश असेल, राजस्थान, गुजरातचा देखील अंदाज दिलेला होता. या ठिकाणी यावर्षी चांगल्यापैकी पाऊस बघायला मिळेल. त्याप्रमाणे या ठिकाणी देखील अति मुसळधार पावसाची नोंदी झालेल्या आहेत. मान्सूनची स्थिती जर बघितली आपण आता जवळपास देशाच्या संपूर्ण विभागामध्ये व्यापलेला आहे, परंतु अरबी समुद्राचा उत्तर भाग आणि राजस्थानच्या आसपास काहीसा जो भाग बाकी आहे, या ठिकाणी देखील 2-3 दिवसांमध्ये मान्सून पोहोचण्याचा हवामान विभागाने या ठिकाणी अंदाज दिलेला आहे. तसा देखील 8 जुलैपर्यंत या पश्चिमेकडल्या भागापर्यंत पोहोचत असतो. तर 1-2 दिवस किंवा 3 दिवसात डिले झाला तरी काही जास्त हरकत नाही. त्यानंतर जर आपण पावसाची परिस्थिती बघितली 4 जुलैपासून ते काल किंवा आज सकाळपर्यंतची परिस्थिती, तर इमेज बाय इमेज आपण बघणार आहोत. तर मराठवाड्यामध्ये जो पाऊस असेल 4 तारखेला उत्तरेकडील छत्रपती संभाजीनगरच्या आसपास देखील पाऊस, जळगाव किंवा मग नाशिकच्या आसपास आणि घाटाच्या आसपास किंवा मग कोकण किनारपट्टीला चांगल्यापैकी पाऊस झाला. त्याच दिवशी आपल्याला दक्षिण मराठवाड्याकडे काहीशा जोरदार ते मुसळधार पावसाचा सरी आपल्याला परभणीच्या आसपास किंवा इतर ठिकाणी देखील बघायला मिळालेला आहे. बाकी ठिकाणी भले थोडासा पाऊस कमी होता, परंतु सक्रिय झालेला आहे. 5 तारखेची परिस्थिती बघितली कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार. बाकी मध्य महाराष्ट्राच्या आसपास देखील बऱ्यापैकी पाऊस सक्रिय झाला. उत्तर महाराष्ट्राकडे देखील पाऊस सक्रिय झाला, परंतु मराठवाड्याच्या आसपास किंवा विदर्भामध्ये काहीसा जोर ओसरलेला होता. त्यानंतर जर आपण आता 6 तारखेची परिस्थिती बघितली तर 6 तारखेला विदर्भामध्ये सार्वत्रिक हलका मध्यम काहीसा जोरदार पाऊस आहे, परंतु मराठवाड्याकडे सार्वत्रिक पाऊस या ठिकाणी थोडासा कमी झालेला बघायला मिळाला आपल्याला. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अशीच परिस्थिती, परंतु बऱ्यापैकी मध्यम ते जोरदार उत्तरेकडे किंवा जळगावच्या आसपास किंवा नाशिकच्या पूर्व भागामध्ये उत्तरेकडे देखील मुसळधार पावसाच्या सरी बघायला मिळाल्या. ही स्थिती आपल्याला संगमनेर, अकोल्याच्या आसपास किंवा अहिल्यानगर असेल, कर्जतकडे, जामखेडकडे देखील अशीच परिस्थिती, परंतु दक्षिणेकडे अजून देखील पाऊस कमीच होता. 7 तारखेला कालची परिस्थिती जर बघितली आपण तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे आणि रात्री जो पाऊस असेल तर तो आपल्याला जळगाव असेल किंवा या ठिकाणी बुलढाण्याच्या आसपास देखील चांगला बघायला मिळाला. नाशिकच्या खास करून पूर्वेकडील भागामध्ये चांगल्यापैकी पाऊस झालेला आहे. अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर, इतर ठिकाणी देखील पाऊस झाला. यासोबत सोलापूरपर्यंत देखील हा पाऊस पडला. धाराशिवमध्ये देखील पाऊस पडलेला आहे. बाकी ठिकाणी देखील काहीसा हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळालेला आहे. एकंदरीत जर आपण परिस्थिती बघितली तर हा जो दक्षिणेकडचा भाग आहे किंवा मग जालन्यापासून ते बीड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, या ठिकाणी पाऊस थोडासा कमीच बघायला मिळाला. अपवादात्मक काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे, परंतु बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला हा पाऊस कमीच या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आणि शेतकरी बांधवांना तुम्हाला या संदर्भाची पूर्वकल्पना अगोदर देखील मान्सून 2026मधले आपण जेव्हा तारखा दिलेल्या होत्या 30 मार्चला, तेव्हा देखील सांगितलं होतं की तुमच्या भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासून तयारी करा. जसं जसं तुम्हाला पाऊस मिळत जाईल तसं त्याचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे जास्त काही नाराज व्हायचं शेतकरी बांधवांना कारण नाही आहे. आणि उत्तरेकडे पाऊस चांगलाच आहे. येणाऱ्या दिवसामध्ये देखील त्या ठिकाणची स्थिती बदलेल या संदर्भाचा देखील अंदाज दिलाच जाणार आहे. आणि जर आपण त्यानंतर आजची रात्रीची परिस्थिती बघितली किंवा आज आणि उद्या कुठे चांगल्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे, तर बघा मित्रांनो, तुमच्या दक्षिणेकडील भागामध्ये पाऊस नाही आहे, परंतु तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे. कारण की आज संध्याकाळपासूनच तुम्हाला धाराशिव, लातूर, सोलापूर असेल किंवा मग नांदेड आहे, या संपूर्ण ठिकाणी हिंगोली, परभणी, बीड असेल, जालना आहे, त्यानंतर अहिल्यानगरचा पश्चिमेकडचा दक्षिणेकडचा भाग आहे, या ठिकाणी आज रात्री देखील आपल्याला स्थानिक स्वरूपाचा गडगडाटी पाऊस होईल किंवा काही ठिकाणी विना गडगडाटाचा अचानकच धुवाधार बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळेल. म्हणजे खूप जोरदार पद्धतीचा मुसळधार स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस या संपूर्ण भागामध्ये पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं लगेच आपला अंदाज 100% चुकला असा नाही. जरी मला अपेक्षेपेक्षा थोडासा तुमच्या भागामध्ये पाऊस कमी आहे आणि बाकी ठिकाणी देखील थोडा कमी आहे, परंतु बाकी ठिकाणचा आता मार्गी लागलेला आहे. राहिलं फक्त माझ्या दक्षिणेकडील जे शेतकरी बांधव मित्र आहेत दक्षिण महाराष्ट्रातील, यांचीच थोडीशी मला चिंता आहे. परंतु आता या ठिकाणी देखील थोडंसं वातावरण बदलल्यानंतर तुमच्या भागामध्ये देखील पाऊस आज आपल्याला संध्याकाळी तर बघायला मिळेल. उद्या देखील अशाच स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये जोरदार पद्धतीचा काही ठिकाणी पडेल. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न देखील या ठिकाणी मार्गी लागण्याची शक्यता आहे. आज रात्री जर आपण अंदाज बघितला 8 जुलैचा, तर आपल्याला पूर्व विदर्भामध्ये गडगडाटी विजांसहित
सार्वत्रिक जरी पाऊस नाही झाला, परंतु ज्या ठिकाणी पाऊस देतील, खळखळ नद्याला पाणी येईल, अशा प्रकारचा मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळेल. हेच ढग काहीसे आपल्याला पूर्वेकडे जाताना बघायला मिळतील. बुलढाणा असेल, अमरावती आहे, अकोला, वाशिम आहे, यवतमाळ आहे, या ठिकाणी देखील गडगडाटी पाऊस देतील. तिथून पुढे परभणी, हिंगोलीपर्यंत देखील पाऊस होईल आणि नांदेडपर्यंत देखील आज रात्री लातूरपर्यंत देखील आपल्याला बऱ्यापैकी गडगडाटी पावसाचे ढग बघायला मिळतील. आणि त्यानंतर बीड असेल, अहिल्यानगर आहे, या ठिकाणी देखील पाऊस मिळेल. त्यानंतरचं जर बघितलं आपण तर नाशिक आहे, धुळे, नंदुरबार, जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर आहे, या ठिकाणी देखील किंवा मग जालन्यापर्यंत देखील आज पाऊस सक्रिय होईल. या ठिकाणी देखील रात्री पावसाचा अंदाज आहे. आणि अहिल्यानगर आहे, पुणे आहे, या भागामध्ये देखील आज जे असेल तर रात्री आपल्याला पाऊस या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जास्त नाराज व्हायचं काम नाही. सातारा आहे, सांगली आहे, या ठिकाणी देखील आज रात्री किंवा मग थोड्या वेळापर्यंत काहीसा आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी सक्रिय बघायला मिळेल. खास करून सातारा असेल किंवा सांगलीचा उत्तर भाग या ठिकाणी जबरदस्त पावसाची शक्यता आहे. आता या ठिकाणी सोलापूरची मार्किंग नसेल तर मित्रांनो, तुमच्या भागामध्ये देखील आज रात्री या ठिकाणी पाऊस सक्रिय होणार आहे. उद्याची जी माहिती असेल तर ही उद्या नक्की तुमच्यापर्यंत देण्यात येईल. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला, व्यवस्थित प्रकारे माहिती समजून घेतली, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहेत.